नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. बोललो होतो ना, आता व्लॉग कंटिन्यूअस येणार आहेत. जितका आनंद मला मुंबई बँगलोर हायवे एकदम असा सुटसुटीत पाहून होत नाही आहे, तितकाच आनंद मला लोणावळा राईडला चाललो आहे त्याचा होतो आहे मित्रांनो. मला आजही आठवतं ज्यावेळेस माझे 18 वर्ष कंप्लीट झाले, ज्यावेळेस माझं लायसन बनलं होतं, त्यावेळेस माझ्या लाईफमध्ये मी खूप मोठी रिस्क घेऊन एक स्प्लेंडरवरती आलो होतो. ते गाडीचा पण मला बिलकुल भरवसा नव्हता. मित्राचं हेल्मेट आणि अक्षरशः थंडीचे मोजे हातातले ते घालून मी तो प्रवास केला होता. आणि आज मी परत चाललो आहे लोणावळ्याला. आज माझ्याकडे माझी एकपैकी ड्रीम बाईक्सपैकी एक बाईक आहे, एक्सपल्स. मीडियम लेवलचे मी रायडिंग गिअर्स पण घातलेले आणि मला इतका आनंद होतो आहे ना. आणि खरंच रायडिंग गिअर्स घालून गाडी चालवायला पण एक वेगळीच मजा येते. तर आपण आता बालेवाडीच्या जे मेट्रो स्थान होतं आहे त्याच्या जवळजवळ येतो आहे. तर भेटू आपण पुणे. आपण जसंही ओल्ड हायवेला लागतो तसं आपण परत बोलू, थोडी चर्चा करू. कारण की ही राईड जी होणार आहे ना, ही खूप इमोशनल होणार आहे. खूप सगळे कॅन्सलेशन्स झाले, खूप सगळे कॅन्सलेशन्स नंतर आणि शेवटी सोलो निघालो आहे मी. तर चला मित्रांनो, पाहूया लोणावळा. थोड्याच वेळात मुंबई पुणे एक्सप्रेसवे येणार आहे. आणि माझी इतकी इच्छा होती मित्रांनो त्या रोडवरती बाईक चालवायची, बट बाईक्स अलाउड नाही आहेत एक्सप्रेसवेवरती. आणि एकतर्फे तो पाहिलं तर तो एक चांगला पण डिसिजन आहे. बट यार, इतक्या चांगल्या रोड्सवरती आम्हाला बाईक अलाउड नाही आहेत यार. एकतर रोडच पहिले इतके खराब. आणि एक्सपल्स काय क्रूज होते मित्रांनो, 80च्या स्पीडला मस्त परफॉर्म करते. मी नाही तर इंजिनला ओव्हर स्ट्रेस करतो आहे, नाही तर खूप स्लो चाललो आहे. 80चं स्पीड आहे ना, एक खूप कम्फर्टेबल्स आहे. आणि जर तुम्ही पण कधी एक्सपल्स घ्यायचा विचार करत असाल, म्हणजे 200, कारण 200 आणखी पण सेलला आहेत, तर 80 हा खूप स्वीट स्पॉट आहे. इथून जर पुढून आपण लेफ्ट घेतला तर डायरेक्ट एक्सप्रेसवेला, आणि राईट घेतला स्ट्रेट गेलो तर मग आपण जाणार जुन्या रोडला. आणि कारण बाईक्स अलाउड नाही आहेत, आपल्याला सरळ जाण्याशिवाय पर्याय नाही. बाय बाय एक्सप्रेसवे. वेट एन्जॉय. आत्ताच हल्लीच मी वेट एन्जॉयला पण गेलो होतो. वेट एन्जॉय पण खूप मस्त आहे, बट खूप गर्दी आहे यार, खूप गर्दी. आणि आपण आत्ता लागलो आहोत जुना पुणे मुंबई हायवे. या हायवेची पण एक वेगळीच मजा आहे. आणि सॅटर्डे संडेला बायकर्स दिसतात यार. बायकर्स भेटले म्हणजे असं वाटतं आपले भाऊच भेटले. कारण की मी खूप लोकांसोबत आजकाल मला कळायला लागले की त्यांना बायकिंग म्हणजे हा एक वेस्ट टॉपिक वाटतो. आणि जेव्हा तुमच्या लाईक माइंडेड लोक तुम्हाला दिसायला लागतात तर आनंद तर होणारच ना मित्रांनो. तर मागच्या ज्यावेळेस डायव्हर्जन पडलं देहू रोड आणि इकडे आपल्या सातारा साईडला, तिथे लिहिलं तर लोणावळा 39 किलोमीटर्स. 39 इतक्या जवळ आहे लोणावळा. तर पाहूया आपण. एक जोगेश्वरीला आम्ही थांबलो होतो मागच्या वेळेस, ते सापडते का पाहू आपण. बट ते आम्ही तळेगावच्या ह्याच्यानंतर होतं ते. बट आता तळेगावचा हाच खूप बाकी आहे. या रूटवरती स्पीड अचानक कमी होते. इथे मी 80-90 चाललो होतो, तिथे आता मला 40-50 चालायला लागेल, कारण की हा कोणता ॲक्सेस कंट्रोल रोड नाही आहे. आणि बाईक चालवायचा एक खूप मोठा बेनिफिट आहे, आपल्याला कोणते टोल्स नाही आहेत. तर आपण सापासारखे निघणार आता इथून. आपण तळेगाव चाकण एक्झिटपाशी पोहोचलो आहे आता. आलं की लगेच समजतं, कारण की सगळ्यात मोठा चौक हाच आहे हायवेवरती, आणखी कुठं तर नाही आहे.
रस्ता मला जितकं एक्सपेक्ट होतं त्यापेक्षा खूप चांगला आहे. बम्प्स पण नाही आहेत, हे पण नाही आहे, आणि ट्रॅफिक पण खूप कमी आहे, आणि लोक सिविक सेन्स असल्यासारखं पण गाडी चालवत आहेत. ट्रकवाले लेनमध्ये चालवत आहेत. फक्त मला सायकलिस्टबद्दल खूप भीती वाटायला लागली. मला नव्हतं माहिती की एवढ्या छोट्या रोडला पण सायकलिस्ट चालतात. म्हणजे अगदी माझ्या समोर आलेत बऱ्याच वेळा. ऑब्व्हियसली मी त्यांचा विचार करूनच चालणार आहे आता, बट मला वाटतं त्यांनी विचार करायला पाहिजे. काही मिसअप पण होऊ शकतो. आता तुम्ही पहा, आता यांना पहा, हे सेकंड लेन, 2च लेनचा रोड आहे आणि हे रोडच्या मधोमध आहे. अवघड आहे, बापरे, अवघड आहे, खूप अवघड आहे. त्यांनी साईड बाय साईड चालायलाच नाही पाहिजे मला वाटतं. फक्त एका मागोमाग एक रांगेत, जेणेकरून त्यांचा जो हॉरिझॉन्टल जे आहेत ते कमी होईल. आणि खूप जास्त सायकलिस्ट आहे यार. मला बायकर नाही दिसले, पण सायकलिस्ट दिसत आहेत. सायकलिंग इतकी पॉप्युलर झाली आहे का? वाव. आणि बायकर्स तर दिसायचेच बंद झाले. त्यात येत आहेत का नाही येत? चला पाहू आपण लोणावळ्यालाच. आपण ऑफिशियली आपला अर्धा रस्ता कंप्लीट केलेला आहे आता. जे वेट एन्जॉयच्या आधी घाट लागतो त्या घाटात आहे आपण. म्हणजे काही सेकंदातच आपल्याला तर वेट एन्जॉय दिसेल, आणि तिथून लोणावळा आता आहेच किती. तेच समोर दिसते आपल्याला वेट एन्जॉय लांब. भन्नाट अशी हाय स्पीड राईड असं म्हणता येईल. लोहगड किल्ला आणि विसापूर किल्ल्याचं आपल्याला दर्शन झाले. नक्कीच आपण लवकरच जाऊ तिथे. 1 महिन्यापूर्वी मी त्या राईड्समध्ये उड्या मारत होतो, आणि आता काय करतोय. खूप मजा आली, बट फक्त गर्दी कमी असती तर माझ्या इंटू 2 झालं असतं, डबल मजा आली असती, बट जास्त नाही. वेलकम टू लोणावळा सिंगम, वेलकम टू लोणावळा. आईला सगळी दुकानं बंद आहे इथं. तर मला असं वाटतं की एक काहीतरी ना फ्रूट ज्यूस वगैरे घेतो मी, आणि निनी पॉईंटला जातो जिथं आपल्याला जायचे. निनी पॉईंट, मिसिंग लिंक व्ह्यू पॉईंट, काही नावं देतात ना. वॅगनार, जी वॅगनार. आणि हाच तर आहे लोणावळा. एवढा छोटासा लोणावळा आहे. आलो पण आणि संपलं पण. हाच तर मेन रोड आहे ना. इथे आहेत का? इथे आहेत. मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, तर आपण नाश्त्यासाठी घेतलंय मिनट मेड ऑरेंज ज्यूस आणि 20चा इंडिया मॅजिक मसाला. टार्गेट पहिलं झालं आहे मग आपल्या लोकेशनला. लोणावळा संपला, तर आपण एंटर करतोय खंडालामध्ये. तर काय म्हटलं होतं मग अशी मी, वेलकम टू खंडाला सिंगम, वेलकम टू खंडाला. ये मेरा एरिया है और मैं इस एरिया का डॉन हूँ. त्याला मस्त मूवी होती यार. बायकर्स दिसायला लागलेत. पुण्याहून कोण येतंय का नाही येतंय, आणि हे सगळे चाललेत कुठं रे? सगळे टायगर पॉईंटला चाललेत काय? टायगर पॉईंट जुनं झालं रे बाळांनो, गेला टायगर पॉईंट. टायगर पॉईंटला पण जाणार आपण याच्यानंतर. मिसिंग लिंकच्या तिकडल्या खालच्या व्ह्यूपेक्षा हा व्ह्यू बघा ना तुम्ही.
हा पण व्ह्यू खूप चांगला आहे. बट आता आलो आहेच आपण त्या व्ह्यू पाहायला, तर तिकडे तर जाऊच आपण, त्यात तर काय वादच नाही. बट हा पण व्ह्यू खूप छान आहे मिसिंग लिंकचा, सॉरी कनेक्टिंग लिंकचा. आता ते इतके वर्ष मी त्याला मिसिंग लिंक बोलतो आहे, तर ती सवय होऊन जाते आपल्याला. तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनकडे चाललो आहे. मामा तयार आहेत फाईन मारायला, तुम्ही जराशी चुकी काय करा, मामा लगेच बांबू. निकाल 500, 500 निकाल. खरं सांगितलं तर मला इकडे जायची गरज नव्हती, बट जे एकमेव कारण आहे मी इकडे चाललो आहे ते म्हणजे की मला नाश्ता करता येता येईल. आता ते घेतलं आहे तर ते खायला लागेल ना. सगळ्यांनी जो बायकर्स मिसिंग लिंक पॉईंटला फेमस केलं आहे, मी तिथे आलो आहे आणि इथून हा व्ह्यू का माहीत का कॅमेऱ्यामध्ये छोटं दिसते, कदाचित कॅमेऱ्याचं वाईड अँगल आहे म्हणून, पण ॲक्च्युअलमध्ये इतका छोटा नाही आहे. तर माझा चेहरा खूप मोठा दिसतो, पूर्ण व्हॅली येते. नाश्ता झाला, मिसिंग लिंक पाहून झाली. तो मैंने तुम्हें देखा, इतना देखा जितना देखा तो बहुत देखा. आणि आता परत चाललो आपण. मजा आली यार. आणि तो वरचा जो पॉईंट होता ना खंडाला घाटचा, त्यापेक्षा ना बऱ्याच क्लोज, म्हणजे त्यापेक्षा एक ऑलमोस्ट निम्मा डिस्टन्स होऊन जातो मिसिंग लिंकचा तुमच्यापासून. त्यामुळे हा जो पॉईंट आहे हा बेटर आहे ऑनेस्टली, फक्त जर तुम्हाला मिसिंग लिंक बघायचे असतील. आणि आपण बायकर आहोत यार, आपण एवढंच करू शकतो. आपण तिथे खाली जाऊ तर शकत नाही, म्हणजे जाऊ शकतो फक्त बाईक घेऊन नाही जाऊ शकत आपली. हा रस्ता जितका मस्त आहे ना, एकदम मजा येऊन जाते चालवायला याच्या रस्त्यावरती गाडी. या GS 1300A
भाई काय बाईक आहे यार. आणि लोन रायडरच्या मोटो लाईट्स दिसत आहेत त्या. मित्रांनो, आता आपण ऑफिशियली असं म्हणू शकतो की आपली ट्रिप 50% संपली. आपण खंडाळा घाट पाहिला, मग कनेक्टिंग लिंक व्ह्यू पॉईंट पाहिला, आणि आता आपण चाललो आहोत आपल्या फायनल डेस्टिनेशनकडे, टायगर पॉईंटकडे. टायगर पॉईंट झाला की आपण कल्टी सॉरी. आणि आता हा आपला मेन घाट सुरू झाला आहे. सात वर्षापूर्वी या रस्त्यावरती मी स्प्लेंडर बिंगवित होतो, आणि आता बिंगवतोय माझी एक्सपल्स. इथे टायगर पॉईंटच्या पार्किंगमध्ये बसलो आहे मी. एक्सपल्स आणि खूपच अवघड झाले. भयानक गरमी आहे, मला तर पाहायचं मन पण होत नाही आहे. बट ज्या गोष्टीसाठी आपण आलतो ती तर झाली. माझा जर मूळ उद्देश तर हाच होता की मॉर्निंग राईड होईल आणि मिसिंग लिंक पाहता येईल आपल्याला बरोबर कंप्लीट होताना. तर ते 2 झाले आपल्या, तरी सगळे बोनस आहे. आणि आता जाताना आपण माझ्या फेवरेट प्लेसला जाणार आहे, मगनलाल चिक्की. मला चिक्की बिलकुल आवडत नव्हती लोणावळ्याची मगनलाल, बट जेव्हापासून मी त्यांच्या ओरिजिनल चिक्कीची टेस्ट घेतली, फिदा यार आणि फजेस, चिक्की आणि फज यार नेक्स्ट लेवल. सायनिंग ऑफ. आता भेटू आपण तिथे दुकानात, आणि जाताना मी 1-2 शॉर्ट्स घेईल आणि हा व्लॉग इथेच संपू आपण. धन्यवाद हा व्हिडिओ पाहण्यासाठी. जर इथेच संपवला, मी काही रेकॉर्डच नाही केलं पुढे, तर धन्यवाद इथपर्यंत पाहण्यासाठी. आपण आता टायगर पॉईंटपासून निघालो आहोत. ती सगळी ठिकाणं आपल्याला पाहायची होती, ती आपण पाहिलेत. आता आपण थोडी चिक्की खाऊ, थोडी चिक्की पार्सल घेऊ आणि कल्टी मारू इथं.